आम्ही मसलेकर सर यांच्या नेतृत्वात अनेक असे आंदोलन चालू आहे आमचे। मसलेकर सर तहसीलला आमच्या बदनापूर येथे अक्षरशः झाडावर 2 दिवस आणि 2 रात्र इतक्या थंडीच्या कडाक्यात त्यांनी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यासाठी तिथे कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले। एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही। त्यानंतर बरेच आंदोलन झाले, त्याची दखल सरकारकडून घेतली गेली नाही। तर त्यामुळे कुठेतरी राग आमचा विकोपाला जात असताना विचार केला की आता शेवटला किमान स्मशानभूमीत गेल्यावर तरी सरकारला जाग येईल। पण तसं न करता सरकारचे कुठलेही प्रतिनिधी, सरकारचे लोकप्रतिनिधी आमच्याकडे आले नाही किंवा आश्वासन दिलं नाही। त्यामुळे आम्ही 15 एप्रिल पासून ते 19 एप्रिल पर्यंत आंदोलन चालू ठेवलं आणि त्यानंतर 19 एप्रिल, आज 29 एप्रिल, 10 दिवसानंतर 19 एप्रिलला आम्ही अंत्यविधी केला सरकारचा प्रतिमात्मक। आणि आज 29 तारखेला 10 दिवसानंतर आम्ही दहाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी पैठण येथे करत आहोत। आणि जर या सरकारला आता पण जर जागा येत नसली तरी आमचा एक ना एक शेतकरी जागा होऊन सरकारचे नाके नऊ आणून सोडल्याशिवाय राहणार नाही। जानेवारी महिन्यापासून आमचा बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील कारखानाने आमचा ऊस नेलेला होता। आजपर्यंत त्यांनी 8 दिवसात पैसे पेमेंट करू बुवा अशी बोली केली होती कारखान्यांनी, पण आता 4 ते 5 महिने होईल तोपर्यंत त्यांनी 1 रुपया दिलेला नाही। सर्व शेतकरी आम्ही कर्जापासून थकबाकीदार होऊन गेलेलो आहे। कारखान्याचा एक नया पैसा मिळालेला नाही आम्हाला। ते आमच्याशी संपर्क पण करताना, आमचा फोन पण उचलताना कारखाना पण बंद करून ठेवला आहे त्यांनी। जवळजवळ 50 ते 60 लाखांचं आमचं पेमेंट बाकी आहे। 50 ते 60 शेतकरी आहोत आम्ही। कुठल्या कारखान्याला ऊस दिला होता? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धाड या कारखान्याला ऊस दिला होता। पैनगंगा साखर काय मागणी आहे? मागणी आमची की लवकरात लवकर आमचं पेमेंट करावं आम्हाला, जेणेकरून कर्ज भरता येईल। आमच्या कर्जाचे मागे शासनाने पण तगादे लावून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे पेमेंट नसल्यामुळे आम्ही सर्व ऊसावरच आत्मनिर्भर आहोत। त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचं निवेदन मान्य करावं या बाबतीत साहेबांना निवेदन केलं आहे। साहेब जिवंत राहिले असते आणि बाळासाहेब ठाकरे जिवंत राहिले, त्या पाकिस्तानाला हे नका वाटून देऊ की महाराष्ट्र पोरका झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये आताही असे वीर जवान झालेले आहेत। शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, इथे काही चालणार नाही असं त्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे। मी शिंदे साहेबांजवळ ही विनंती करते आणि फडणवीस साहेबांना सांगते, अशा बांगलादेशीला आणि मुसलमानाला इथून चुनून म्हणजे पाकिस्तानाला हाकलून टाका इथून। त्यांना इथे ठेवायची काही गरज नाहीये। आपला देश त्यांना का पाळायला पाहिजे? का आपल्या देशात त्यांना इथं राहायला द्यायला पाहिजे? मी म्हणते त्या लोकांना इथून हाकलून टाका। पाकिस्तान, बांगलादेशी जे आलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये खूप अत्याचार होतो हिंदूवर, हे गलत आहे। आम्ही सर्व बांधवांना, सर्व हिंदूंना ह्या याच्यामध्ये मी सांगते यायला पाहिजे। हर घरातली महिला या घरामध्ये जागृत झाली। काय बघितलं त्या मुलीने, जे तिचा 6 दिवस झाला होता लग्न होऊन, काय त्या मुलीची अवस्था झाली असेल, काय त्या लोकांची पाकिस्तान तिथे त्याने विचारून हमला केलेला, हे गलत आहे ना। या शिंदे सरकारना मी सांगते की यांचा निवडून बदला घ्या आणि मोदी सरकारना पण माझी कळकळीची विनंती आहे की निवडून बदला घ्या। पाकिस्तान तर भडवा आहेच हो, तर आपल्याला माहिती आहे चुरून हमला करलेला आहे तो। काय नक्की पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला इथे आता मळेवाडमध्ये? पाणी भेटतच नाही तर आता प्रश्न कसं काय का नाही। यांनी 600 विहीर पण आम्ही एवढी खतली आहे, 2 विहिरी आहे, पण पाणीच भेटत नाही तर काय करणार आम्ही? मग तुम्ही पाणी कधी भरता? जे आहे आम्ही सकाळ केव्हा रातभर जागरण करतो, येत नाही म्हणून। केव्हा तरी येतो, केव्हा येतच नाही, मग आम्ही काय करणार? 1-2 माणसं नाही। तुमचं नाव? उर्मिला लवसून। प्रश्न काय आहे तुम्हाला? हो, पाण्याचा प्रश्न म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून पाणी भरतात ना, त्यामुळे आमची बहुतेक लोक मुंबईत असल्यामुळे ती येतच नाही। एप्रिल मार्च मध्ये पाणी जातात आणि लगीन सराई पण असतात, मग त्याच्यामुळे हल्ली लग्न सुद्धा टाळली जातात, कारण पाणी नसल्यामुळे लग्न तरी कसं करणार असं म्हणा। लोक पण मुंबईची आमची कोणच योग बघत नाही पाणी नसल्यामुळे। ही समस्या आता कधी सुटता काय माहिती। मग शासन दरबारी काय बघूया आता, शासन करूया म्हणतात, आता कधी करतील तेव्हा। तुमचं नाव? माझं नाव रसिका रवींद्र पानाळकर। प्रश्न चालू आहे तुमका पाण्याचं? आता झाली 60-65 वर्षे झाली, पाण्याचा त्रास काढूनच आमका लय जवळ जाऊ झाला। आमका पाणी येतं सुकत नाही, कधी पाणी कोणत्या बावडे गाठा आमची जातो। हो, सरकारच्या दरबारी तुम्ही काय करतो, पण आमचं करीतच नाही तर आम्ही शासन सगळ्यांना करतो, हात जोडतो, पण आमका पाणीच कोणी करीत नाही। पण कशी आता म्हातारी माणसं आम्ही कुठे जाणार नका सांगावं? हे बावडे बघलाच तुम्ही जाता।
कसं खाणार पाणी? अजून काय ह्या नाही, आम्ही तुमचा हात जोडतो, आमच्या पाण्याची सोय, आमच्या रस्त्याची सोय करा. नाव तुमचं? नाव माझं जयवंती अंकुशूर. माझं नाव आकाश कोंडलेकर. दुकान आहे इथे माझं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. इकडे भाविकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे येणाऱ्या, कारण की दुपारी भाविक खूप कमी येतात, संध्याकाळी इव्हिनिंगला गर्दी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छान उत्सव चालू आहे. यावर्षी 25 ते 30 असं 6 दिवसाचा एकूण यात्राचा कालावधी छान उत्साहात पार पडतोय. आज देवीची पालखी आहे. रात्री 12 वाजता देवीची पालखी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये निघते आणि खूप छान असते, बघण्यासारखं असते. चोपडा बहुभाषिक ब्राह्मण समाज या मंडळाला बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव यांच्याकडून परशुरामाची मूर्ती ही देण्यात आलेली आहे. जळगाव बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे साधारणतः 10 तालुक्यांना मूर्ती देण्यात आलेली होती. त्यामध्ये चोपड्याची वर्णी लागलेली आहे. आम्ही काल रोजी सायंकाळी मूर्ती आणली, परंतु वेळेअभावी मी काल स्वागत सोहळा करू शकलो नाही. त्यामुळे आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आता संध्याकाळी आम्ही भगवान परशुराम मूर्तीचं या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही स्वागत सोहळा आयोजित करीत आहोत. या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात आम्ही मूर्तीचं स्वागत करणार आहोत. त्यानंतर औक्षण करणार आहोत आणि इथला सर्व कार्यक्रम संपल्यानंतर सदर भगवान परशुरामाची मूर्ती ही रोकड बालाजी मंदिर गांधी चौक येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या शोभा यात्रा ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व ब्राह्मण समाज शोभायात्रेसाठी उपस्थित राहील आणि सर्वांच्या उपस्थितीत भगवान परशुरामाची मूर्ती हिची शोभायात्रा काढली जाईल. एकदम ट्रकवाला अंगात घुसला, मारला त्यांनी. वाचवण्यासाठी ड्रायव्हरने लेफ्ट साईडला मारली. किती प्रवासी होते? 25 प्रवासी. बस कुठून कुठे जात होती? निंबोऱ्याहून जळगाव. निंबोरा कुठलं? आपलं एक सतकडा निंबोरा. कोणी जखमी नाही आहे ना? नाही, काहीच नाही, कोणाला काय लागलं. आपलं नाव? गोपाल सूर्य. माझं नाव आहे मुंजाजी केरबा क्षीरसागर. शहापूरमध्ये 3 एकर शेती आहे आणि बेलसरमध्ये 7 एकर शेती आहे. तर तिकडे बोर मारून तिकडून पाणी इकडे आणले, 2 किलोमीटरवर पाणी आणले, तरी ह्या अवस्था झाली आहे. त्याचं काय करा, सगळे बोर मारून मारून परेशान झालो. आता इलाज नाही म्हणून सोडून दिली. काय करावं? किती एकर आहे? ही 3 एकर आहे जमीन आणि बेलसरमध्ये 7 एकर जमीन आहे. याला किती खर्च झाला याला आणि उत्पन्न किती? याचा खर्च 1-1.5 लाख रुपये खर्च झाला. आता उत्पन्न काय होईल म्हणून तर आता रुपये व्हायचा ना. आता 1 रुपया उत्पन्न होत नाही. खर्च गेलाच गेला. आता काढायला खर्च लागते याला. हे पेंदे खंदून काढायला सुद्धा खर्च लागते आता दुसरा. कारण त्याला काय आता कोण आता आम्हाला काहीतरी करून याला काय बाहेर तर काढावं लागेल ना. हे जमिनीच्या बाहेर तर काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण दुसरं पीक घ्यायचं म्हणले हे जमिनीच्या बाहेर काढावं लागणार आहे. तर आता याला कमीत कमी 10,000 खर्च येते बाहेर काढण्याकरता. करणं, नांगरटी करणं, हे ते 12 भांड घेतात, ही खंदून काढावं लागते. हे असं निघत नाही ना. याला रोजदार लावून खंदून याला बाहेर काढावं लागते. याचा खर्च आता कमीत कमी 20-25,000 खर्च नुसतं काढायला येते. त्याला काय इलाज आहे आता? शेजाऱ्याचे पाणी मागितलं, कोणाला पाणी नाही ना. सगळं शेजाऱ्याचे पाणी नाही, कोणी देणार? जास्त रात होईना झाले तर आपल्याला कोण देणार आहे? 4-2 मागून बघलो, पण काही नाही. एक दुसऱ्याचा बोर घेतला होता, त्याचा बंद पडला. सकाराम शिवाजी पवार शहापूरचे, त्यांचा बोर मी घेतला होता समजा पाण्यासाठी. त्याचा 8-15 चालला बंद पडला. त्याने बाबा म्हणले, तू इकडे वाळून तरी तर घेऊन जा बोरचं पाणी. 8-15 चालला, ते बंद पडला. त्याला काही इलाज आहे? टमाटे वाळलेले. टमाटे गेले वाळून. म्हणजे आता केळी वाळी सगळंच वाळले ना. आता बाबा सावलीने टमाटे तरी येतील म्हणून टमाटे लावले, ते गेले आणि हे गेले, दोन्ही गेले ना. त्याचा शेतकऱ्याला इलाजच नाही काही. मी कारभारी म्हसलेकर. आंदोलन मी आतापर्यंत भरपूर केले. फक्त मागणी एकच आहे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी. सरकारला कुठल्याच प्रकारे दया येत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे आंदोलन जे काही आहे, इथं शक्यतो माणूस मेल्याच्या नंतर येत असतं, परंतु आम्ही या ठिकाणी सरकार जिवंत वाटत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी या मुरदाड सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सरकारचं नाव या ठिकाणी घातलेलं. काय पुढची दिशा असेल तुमची? याच्यानंतरची दिशा आता सरकारला न झेपणार आंदोलन असेल. आता आंदोलन करून छोटे आंदोलन करून संपलो. आता राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होईल. इतका रोष काय आला सरकारवर? काय झालं? सरकार खोटं बोलतं सगळ्यात जास्त. सरकारला झेपत नव्हतं, सरकारने शब्दच देऊ नये. अजितदादा इतक्या वेळेस अर्थसंकल्प मांडतात आणि त्यावेळेस जर त्यांना अर्थसंकल्प मांडणे इतकी जर अक्कल नसेल तर त्यांनी बोलावत कशाला? आता अजित पवार
हा म्हणजे आम्हाला बिलकुल चालत नाही. अजित पवारच्या शब्दावर थोडाही विश्वास राहिलेला नाही, त्याच्यानं सरकारमधल्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहिला नाही. त्याच्यामुळे आता आमचा राग जो काही आहे हा आता विकोपाला गेलेला आहे. आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. आणि सगळ्यात पहिले म्हणजे देवेंद्र भाऊनी देवाची शपथ खाऊन जाहीरनाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा, एक वेळेस नाही 3 वेळेस सांगितलं होतं. मग आता आमचं रास्त मागणी ते लबी की आमचा सातबारा कोरा कोरा करून द्या, बस एवढीच मागणी आहे आमची. आणि त्यासाठी आम्ही मौजे खेडेगाव येथे 15 तारखेला तिरडी आंदोलन केलं, तरी आमची त्यांनी दखल घेतली नाही सरकारने. त्याच्यासाठी आम्ही 19 तारखेला त्यांचा प्रतिमा पुतळ्याचं दहन करून आज रूढी परंपरेनुसार 10 दिवसानंतर आम्ही त्यांचा 10व्याचा कार्यक्रम श्री क्षेत्र पैठण येथे गोदा मातेच्या कुशीत केलेला आहे. आणि यानंतरचं 13वं त्यांचं आम्ही बदनापूर तहसील कार्यालयामध्ये घालणार असून त्यांना एक माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही 13व्याचं जेवण करायला आमचं निमंत्रण स्वीकारावं, एवढंच बोलतो, थांबतो. आधीच्या वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार, आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर. आधी तर मी माझं नाव सांगतो, निखिल सातोरकर माझं नाव. मी महादेवगुरी राहतो अमरावतीला. इथं सुविधा म्हणजे सुविधा काहीच नाही आहे. पेशंट स्वतः न्यायला लागते, स्वतः हे करावं लागते. कर्मचारी माणसांतर ते स्वतः आमच्यासोबत बोलत आहे. सर्व गोष्टी इथं हे चालू आहे. पेशंट माझा पडलेला आहे इथं माहिती काही सुविधा नाही आहे. एक पेशंट तर तिकडे दुसऱ्या ह्याच्यात पडलेला आहे. माझ्या कामावरचे मजूर आहे ते मजूर पडलेले आहे, त्याच्या काही सुविधाच नाही आहे. काही त्यांना फॅसिलिटी भेटत नाही आहे, काही नाही भेटत आहे. ते डॉक्टरसोबत बोललो, डॉक्टर वेगळे उत्तर देते. त्या कर्मचाऱ्यासोबत बोललो, तिथे डायरेक्ट हाकलून द्यायचा प्रयत्न करते. जसे काय कुत्रे आहे का आम्ही, माणसं आहे ना. सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्यात तशी आमच्यासाठी हे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ना. सरकारी कशाला म्हणता मग हे स्वतःच्या खांद्यावर म्हणजे कर्मचारीच नाही तिथं कोणी उचलायला, तर काय स्वतःचं अन्न आहे ना पेशंट इथं. आता तुमच्या समोरची गोष्ट आहे, सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो मी, सर्व गोष्टी करू शकतो. सुविधा म्हणजे पेशंटला चांगली फॅसिलिटी मिळायला पाहिजे ना. ते फॅसिलिटी तुम्ही चला व्हिडिओ घ्या आतमध्ये, पेशंटला फॅसिलिटी आहे का काय आहे ते, कुठचे कर्मचारी आहे काय ते दारू पिऊन तिथे माहिती आहे का आतमध्ये येते, कोणी काही करून आलं, कोणी काही करून आलं.